लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या नामांकन अर्ज दाखल करण्याच्या एकूण मुदतीचा जो काळ आहे हा 2 दिवसाचा आहे आणि आज वर्धा लोकसभेसाठी खासदार रामदास तडस नामांकन अर्ज दाखल करतात आहे। तत्पूर्वी त्यांनी एकपाळा येथे जाऊन मारुतीचं दर्शन घेतलं आणि या दर्शनानंतर आता घरी पोहोचले। यानंतर नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचणार आहेत। आपण त्यांना विचारूया एकपाळा मारुतीला काय एकूण कशा पद्धतीने आपण विनंती केली, काय प्रार्थना केली, काय सांगाल? मी वयाच्या 10व्या वर्षापासून एकपाळा मारुतीपाशी दर्शनाला जात असतो आणि कुस्ती क्षेत्रात बी असताना तिथून दर्शन घेऊनच मी आपल्या कुस्ती क्षेत्रात प्रगती केली। मला पूर्ण विश्वास आहे, माझी श्रद्धा आहे आणि तिथले दर्शन घेऊन मी या ठिकाणी आलो। आज माझा उमेदवारी अर्ज मी भरणार आहे आणि या उमेदवारी अर्ज भरण्याकरिता आमचे भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्रजी फडणवीस, त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, खासदार अनिलजी बोंडे, पंकज भोईरजी, समीर कुनावरजी, दादारावजी केचे, प्रताप अडसरजी, रामदासजी आंबटकर आणि आतिश देशमुख, सुबोध मोहिते पाटील आणि सर्व आमच्या मित्रपक्षाचे सहकारी आमच्यासोबत या ठिकाणी राहणार आहे आणि या ठिकाणी आम्ही उमेदवारी अर्ज भरणार आहे। आपण उमेदवारी अर्ज दाखल करणार या दरम्यान काल राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला, मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात आलं, स्वतः सर्व शरद पवार होते। यावर काय सांगाल तुम्ही, कशा पद्धतीनं या संपूर्ण भूमीकडे त्यांच्या पाहताय? पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस काही घटकेची राहिली आहे। ही लोकसभा झाल्यानंतर पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस दिसणार नाही, ही परिस्थिती या महाराष्ट्रात निर्माण झाली आहे। आणि विशेष म्हणजे विदर्भात ज्या पवार साहेबांनी विदर्भाचे प्रकल्प हे पश्चिम महाराष्ट्रात नेले, त्याला जनता आता धडा शिकवणार आहे। कुस्तीगीर परिषद जी आहे ही तुम्ही आधीच त्यांच्याकडून हिसकावून घेतली असं म्हणता येईल, कारण कशा पद्धतीनं त्या चर्चा रंगल्या होत्या। आता याचा वचपा काढण्यासाठी त्यांनी राष्ट्रवादीची निवड या वर्धा विधानसभेत केली का? राष्ट्रवादी आपल्याकडे राष्ट्रवादीसाठी ही जागा राखून घेतली का? काय सांगाल? 40 वर्ष कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष राहिले, परंतु ज्या प्रमाणात कुस्तीगीर ऑलिम्पिकमध्ये पोहोचायला पाहिजे ते पोहोचले नाही आणि म्हणून सर्व महाराष्ट्रातील आमचे जे पैलवान आहे त्यांना एकत्रित करून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ स्थापन केला, ज्याला मान्यता आमची अखिल भारतीय कुस्तीगीर महासंघाची मान्यता भेटली आणि आज चांगल्या तऱ्हेने पैलवान तयार होते। ऑलिम्पिक दर्जाचे पैलवान आम्ही आज तयार करत आहे। विदर्भातली एकमेव सीट राष्ट्रवादी काँग्रेस इथं लढते आहे, कशा पद्धतीनं आपला विजय निश्चित म्हणता येईल या संदर्भात? या लोकसभेनंतर विदर्भात शरद पवारची राष्ट्रवादी काँग्रेस राहणार नाही आणि महाराष्ट्रात सुद्धा राहणार नाही, अशी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली आहे। आणि मला वाटते मी 2014-2019 या दोन्ही वेळच्या मताधिक्याने जेवढं निवडून आलं त्याच्यापेक्षा जास्त मताधिक्याने यावेळेस मी तिसऱ्यांदा निवडून आलो। वर्धा लोकसभा क्षेत्रातल्या सिंचन प्रकल्पाच्या बाबतीमध्ये काय सांगाल नेमकं? लोअर वर्धा प्रकल्प जो पवार साहेबांनी आम्हाला 1985 मध्ये ज्याचं भूमिपूजन झालं, पण 30 वर्ष मात्र काही केलं नाही। 2014 मध्ये या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यावेळेचे देवेंद्रजी फडणवीस झाले, लोअर प्रकल्प आता चालू झाला। त्याचप्रमाणे वर्धा नांदेड प्रकल्प असो, 3री लाईन असो, वर्धा बल्लारशा असो, 4थी लाईन असो, वर्धा बल्लारशा, हे अनेक प्रकल्प आपण या ठिकाणी केले। लॉजिस्टिक पार्कचा प्रकल्प होता जो कित्येक वर्षापासून रखडला होता, त्याला सुद्धा चालना देण्याचं काम नितीन गडकरी यांच्या माध्यमातून झालं आहे। नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली पुन्हा या देशाची तिसऱ्यांदा नरेंद्र मोदीजी पंतप्रधान बनेल। त्याचप्रमाणे मला सुद्धा जनता नरेंद्र मोदीचे हात बळकट करण्याकरता माझ्या लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा पाठवणार आहे। शरद पवार यांच्या वर्ध्यातील एंट्रीमुळे राजकीय मैदानात आता पुन्हा राजकीय कुस्ती रंगेल असं वाटतंय, यात आपण कशी ताकद लावा? त्याच्या मैदानात आपसाचाच वाद आहे। काल आपण पाहिलं असं प्रकरण, काँग्रेसवाल्याची सीट राष्ट्रवादीला घेतली म्हणून काँग्रेसवाले नाराज, राष्ट्रवादीच्या जुन्या लोकांना उमेदवारी दिली नाही म्हणून राष्ट्रवादीचे जुने लोक नाराज। ही परिस्थिती त्यांच्या सर्वप्रमाणात परिस्थिती आहे। अशा परिस्थितीत किती तग धरेल मला असं वाटत नाही। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कशा पद्धतीनं नाराजी आहे किंवा एकूणच कशा पद्धतीनं आपला विजय होईल हेच खासदार रामदास तडस यांनी सांगितलंय। एकनाथ चौधरी, एबीपी माझा, वर्धा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।